माया आपल्या बाळाला आणि अण्णा मामाला सोबत घेऊन कोल्हापूरला जाण्यासाठी निघाली. कोल्हापूरवरून येताना तिला जी चिंता, भीती, काळजी होती ती आता परत जाताना नव्हती. कारण या प्रवासात तिच्या जवळचं, तिच्या हक्काचं असं कुणीतरी सोबत होतं. खरंच प्रवास कोणताही असो, त्या प्रवासात आपल्यासोबत सहप्रवासी असणं फार महत्त्वाचं असतं. कारण एकट्याचा प्रवास म्हणजे कंटाळवाणा आणि निरसच. मायाला कोल्हापूरची खूप ओढ लागली होती. कारण कोल्हापूरच्या मातीशी तिची घट्ट नाळ जुळलेली होती. तिच्या आयुष्याची अनेक स्थित्यंतरे या मातीने पाहिली होती. मायाच्या मनात अनेक आठवणींना उफाण आलं. इतक्या लांबचा प्रवास करून ते कोल्हापूरला पोचले. संपत काका त्यांची वाट पाहत रेल्वे स्टेशनवर थांबलेले होते. मायाला पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी तिला आणि तिच्या बाळाला मिठीत घेतलं. मायासोबत एक अनोळखी व्यक्ती पाहून संपत काका म्हणाले, "माया, हे कोण आहेत ग?" "हे माझे अण्णा मामा, सुशीला आईचे मोठे भाऊ," माया म्हणाली. सुशीला आईचे मोठे भाऊ हे वाक्य ऐकताच त्यांना गहिवरून आलं. संपत काका अण्णा मामाला नमस्कार करण्यासाठी वाकले, तसे मामा मागे सरकले. "काका, इथे काही बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा घरी चला. माझ्याकडे इथे थांबायला वेळ नाही. ताबडतोब काही निर्णय घेऊन मला परत वडसाला जायचं आहे आणि इथे जास्त दिवस थांबणं म्हणजे संकट ओढवून घेणे होय. त्यांना जर मी इथे आले आहे हे माहीत झालं तर." माया असं म्हणताच संपत काका आपल्या गाडीच्या दिशेने वळले. पार्किंगला लावून असलेली 4 व्हीलर त्यांनी बाहेर काढली. माया आपल्या बाळाला घेऊन गाडीत बसली. मामाही गाडीत बसले आणि गाडी निघाली मायाच्या घराच्या दिशेने. घरी येताच मायाचा ऊर भरून आला. आई बाबांच्या आठवणी ताज्या झाल्या. बाहेर उभ्या असलेल्या बाबांच्या गाडीवर धूळ साचली होती. बाबांच्या प्रेमाला, स्पर्शाला पारखी झालेली माया हळुवारपणे हातानेच त्या गाडीवरची धूळ पुसू लागली. गाडीला स्पर्श करताच आपल्या बाबांनाच स्पर्श करत असल्याचा तिला भास झाला. खरेच आठवणी निव्वळ भास देऊ शकतात, खऱ्या स्पर्शाचं समाधान कधीच देऊ शकत नाहीत. घरातील सर्व वस्तू पाहून तिला त्या वस्तूंमध्ये तिला तिच्या आई बाबांचे चेहरे दिसू लागले. आईने शेवटचा श्वास जिथे घेतला तो बेडही बऱ्याच दिवसांपासून मानवी स्पर्श न झाल्यामुळे निस्तेज आणि उदास दिसू लागला होता. पूर्ण घरच जिवंत माणसाच्या स्पर्शासाठी व्याकुळ झालं आहे असं वाटत होतं. तिचा कंठ दाटून आला. संपत काकांनी तिला सावरलं. इतकं मोठं घर पाहून अण्णा मामा अचंबित झाला. मायाने संपत काकाजवळ आपलं बाळ दिलं आणि तिने घराची थोडी साफसफाई केली. अण्णा मामाने आणि संपत काकांनीही तिला खूप मदत केली. घरातील विस्कळीत झालेल्या वस्तू तर थोड्याच वेळात नीट करता आल्या, पण विस्कळीत झालेल्या आयुष्याला कसं नीट करावं? साफसफाई झाल्यावर मायाने बाळाला आंघोळ घालून दिली. तिने स्वतःही आंघोळ केली. गार पाण्याने आंघोळ केल्यामुळे तिला थोडं ताजंतवानं वाटू लागलं. अण्णा मामाही आंघोळ करून निवांत बसला होता. तोपर्यंत संपत काकांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. अण्णा मामाला तर हे सर्व वैभव पाहून त्याचे डोळेच दिपले होते. जेवण आटोपून सर्वजण दिवाणखान्यात बसले. संपत काकाने मायाला, "आजपर्यंत तू कुठे होती? तुझ्या आईच्या नातलगांना कसं शोधलं?" हे सर्व विचारू लागले. मायाने त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला. चला, मायाचे नातलग भेटले या गोष्टीचा संपत काकांना अत्यानंद झाला. वाड्यावर घडलेल्या घटनेचंही इतिवृत्त संपत काकांनी विचारलं. मायाने त्यांना त्या घटनेची इत्थंभूत माहिती दिली. हे ऐकून संपत काकांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. "माया, जेव्हा नर्सने ब्लड सॅम्पल घेतलं तेव्हा तुझ्यासोबत कोण कोण होतं?" संपत काका चिंतेने म्हणाले. "मोठी आई आणि नरू होता," माया उदास स्वरात म्हणाली. "माया, तिने खूप मोठं षडयंत्र रचलं तुझ्याविरुद्ध," संपत काका दात ओठ खात म्हणाले. "कोण?" माया म्हणाली. "तीच, ज्या बाईला तू मोठ्या प्रेमाने आणि आदराने आई म्हणतेस," संपत काका उदास आणि खिन्न स्वरात म्हणाले.
नाही काका, आईचा हा डाव नव्हेच, कारण ती आधी नरूलाच शिव्या देत होती. असं काही करू नकोस म्हणून तिने नरूला खूप समजावलं, खूप विनवलं, पण तो आईलाही जुमानत नव्हता. माया मोठ्या आत्मविश्वासाने आईची बाजू घेऊन बोलत होती. त्या बाईला तुझे बाबा ओळखू नाही शकले तर तू काय ओळखशील? खूपच मग्रूर, अहंकारी, घमंडी, कुत्सित आणि मत्सर करणारी बाई आहे ती. संपत काका असं म्हणत दूरवर पाहू लागले. म्हणजे? माया अधीर होऊन म्हणाली. त्या बाईने तुझ्या आईसोबतही हाच डाव खेळला होता, पण तुझे बाबा हुशार आणि तुझ्या सुशीला आईला त्यांची खंबीर साथ, त्यामुळे त्यांनी तिचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही. संपत काकांच्या आवाजात कारुण्य होतं. म्हणजे? माया म्हणाली. सांगेन वेळ आल्यावर. चल तुझं सांग. तुला किती पैसे हवे आहेत आणि कशासाठी हवे आहे हे सांग. मायाच्या विचारांची दिशा बदलवण्यासाठी संपत काका म्हणाले. काका, माझे मामा खूप गरीब आहेत. ते एका झोपडीत कोणत्याही भौतिक सुविधा नसताना आपला उदरनिर्वाह करत आहे. पण मी आणि माझं बाळ तिथे राहू शकत नाही. त्यामुळे सर्वात पहिले मला तिथे एक सुसज्ज घर बांधायचं आहे, माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी. माया अण्णा मामाकडे पाहत म्हणाली. तिला माहीत होतं, मामासाठी घर म्हटलं असतं तर स्वाभिमानी अण्णा मामांनी नक्कीच विरोध केला असता. म्हणून स्वतःसाठीच घर बांधणार म्हटल्यानंतर अण्णा मामाचा विरोध मावळलाच. त्यानंतर काही लोकांना एखाद्या मानाच्या व्यवसायाला लावायचं आहे, काही जणांना खूप शिकवायचं आहे आणि आता मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, माया म्हणाली. बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे हे वाक्य मायाच्या तोंडून ऐकताच संपत काका चमकलेच. त्यांच्या मनाला खूप आनंद झाला. माया, तुझ्याजवळ संपत्तीला काहीही कमी नाही. भरपूर स्थावर आणि जंगम मालमत्ता तुझ्या बाबांनी कमवली आहे. या कोल्हापूरमधली एखाद्या जमिनीचा तुकडा जरी विकला तरी भरपूर रक्कम जमा करता येईल. तुझ्या बाबांनी आणि तू पाहिलेलं प्रत्येक स्वप्न साकार होईल. पण हा पैसा जमा करायला आपल्याला थोडा वेळ लागेल, संपत काका म्हणाले. काही हरकत नाही काका, पण आता मला थोडीफार रक्कम हवी आहे, कारण मला आणि माझ्या बाळाचा बऱ्याच आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी काही रक्कम हवी आहे, माया म्हणाली. ठीक आहे, तशी तजवीज मी करून देते. पण माया, तुने पक्का निर्धार केला का परत त्या वाड्यात त्या लोकांच्या सहवासात जायचं नाही याचा? संपत काका म्हणाले. हो, मनाचा पक्काच निर्धार आहे हा. ज्या लोकांनी माझ्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण केला, माझ्या कोवळ्या बाळाचा विचार नाही केला, त्या लोकांशी माझं कुठलंही नातं नाही, माया रागाने म्हणाली. ठीक आहे, मी करतोच आजच्या आज पैशांची सोय, संपत काका असं म्हणताच मायाला हायसं वाटलं. अण्णा मामा त्या दोघांचं बोलणं निमूटपणे ऐकत होता आणि चौफेर आपली नजर फिरवत होता. माया माय बन सुशितरनी वती तैच घर सोडून आली. तवापासनं आजवरी मी पाहिलं नाही कवा बी तिले. तिचा आणि तुया बाचा फटू गिटू नाही का घरात? अण्णा मामा डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाला. खरंच, रक्ताचं नातं हे रक्ताचंच असतं, मग ते कितीही दूर असो. त्यातील जीनं एकमेकांना आकर्षित करतात हे काही खोटं नाही. मायाने दिवाणखान्याच्या भिंतीकडे पाहिलं, नंतर संपत काकाकडे. मीच काढून ठेवले सर्व फोटो. तू इथून गेल्यावर बरेचदा आलो मी इथे. रावचे आणि वहिनीचे फोटो पाहून खूप गहिवरून यायचं, काळजाला चटका बसायचा. म्हणून फोटो भिंतीवरून काढून व्यवस्थित लपवून ठेवले. पण मनातील आठवणींना लपवून नाही ठेवता आलं. असं म्हणतच संपत काका आत गेले आणि आईबाबांचा फोटो बाहेर घेऊन आले. आपल्या पाठच्या बहिणीचं अण्णा मामाला दर्शन घडलं, पण तिच्या मृत्यूपश्चात अण्णा मामा मोठ्याने रडू लागला. वाघासारखा दिसणारा अण्णा मामा आतून किती हळवा, कोमल हृदयाचा होता. आयुष्य भलेही वृक्ष रखरखीत असलं तरी आतून मायेचा ओलावा मात्र आटला नव्हता. मायाने तो फोटो आपल्या बॅगेत ठेवला. काका, मी उद्या निघते इथून.
त्यामुळे पैशाची व्यवस्था आजच. माया म्हणाली, हो, तुम्ही घरातच थांबा. तुम्ही आल्याचे चाहूल बाहेर लागता कामा नये. असं म्हणत संपत काका उठले. काका, एक विचारू? मायाचा हा विनवणीचा आवाज ऐकून संपत काकांच्या मनात चर्र झालं. माया, तू कधीपासून मला विनवणी आणि परवानगी घेऊन बोलू लागली ग? तुझे बाबा गेले म्हणजे तुझा संपत काकांवरील हक्कही गेला का? संपत काका म्हणाले. तसं नाही काका, आपलं चुकत असल्याचं मायाच्या निदर्शनास आलं. मग कसं बेटा? तू विचार ना, काय विचारायचंय ते. त्यासाठी परवानगी काय घेतेस? काका म्हणाले. काका, उद्या मी इथून जाणार. आता या संपत्तीला तुम्ही सांभाळा. फक्त मला हवे तेव्हा पैसे पाठवत राहा. तसे मी तुम्हाला हक्क देते. पण पुन्हा का जाणे, इथे केव्हा येणं होईल, म्हणून इथून परत जाण्याच्या अगोदर मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. माया म्हणाली. कोणत्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहे तुला? काका मायाकडे आश्चर्याने पाहत म्हणाले. माझ्या मोठ्या आईने माझ्या आईसोबत कोणता डाव आखला आणि माझी आई तर इतक्या लांबची, ती इथे कशी आली? बाबांनी पारू आई असताना माझ्या आईशी दुसरे लग्न का केलं? या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत काका, नाहीतर हे प्रश्न मला वारंवार सतावत राहतील. माया म्हणाली. संपत काका थोडा वेळ मायाच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. पुन्हा ते दिवाणखान्यातील खुर्चीवर बसले आणि बोलू लागले. संपत काका मायाचा आईचा म्हणजेच सुशीलाचा आणि रावचा भूतकाळ सांगण्यासाठी सावरून बसले. आपल्या आईचा आपल्याला माहीत नसलेला भूतकाळ ऐकण्यासाठी, माया आणि आपल्या बहिणीचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी अण्णामामा कानात प्राण आणून आतुर होऊन संपत काकाकडे पाहत होते. संपत काका क्षणात त्यांना भूतकाळात घेऊन गेले. आज गावात भलतीच धावपळ चालू होती. कारण गावात सुलोचनाबाईचा फड आला होता. तरणी पोरच नव्हे तर म्हातारी माणसंही त्या ढोलकीवर थिरकणाऱ्या बायका पाहण्यासाठी उतावळे झाले होते. सुलोचनाबाईचा फड होताच तसा प्रसिद्ध. आज संध्याकाळी तमाशाचा हा फड रावसाहेबांच्या शेतात रंगणार होता आणि रावसाहेबांच्या घरात वेगळाच तमाशा चालू होता. रावसाहेब म्हणजे बडी आसामी. अख्ख्या पंचक्रोशीत त्यांच्या नावाचा दबदबा आणि दरारा होता. इस्टेटच नव्हे तर मान सन्मानही त्यांनी भरपूर कमावला होता. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा देवमाणूस अशी त्यांची ओळख होती. अशा देवमाणसाच्या घरी कोणता बरे तमाशा चालू होता? इतक्या मोठ्या संपत्तीचे रावसाहेब एकटेच वारसदार. पण आज त्यांच्या लग्नाला 5 वर्ष होऊनही त्यांच्या वंशाचा वेल काही बहरत नव्हता. त्यामुळे त्यांच्या आई मायाबाई त्यांना दुसरं लग्न करण्यासाठी तगादा लावत होती. त्यामुळे त्यांच्या घरात वारंवार खटके उडत होते. राव, अरे या म्हातारीचं डोळं मिटायच्या आधी तुझा संसार फुलताना पाहायचा आहे की र मला? मायाबाई दिवाणखान्यात बसल्या बसल्याच वाती वळत म्हणाल्या. त्यांचं हे असं बोलणं नेहमीचंच होतं. रावसाहेब दिवाणखान्यात टीव्ही पाहत बसले होते. त्यांनी मायाबाईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. राव, मी काय म्हणते, ऐकू आलं का तुला? मायाबाईंचा आवाज चढला होता. हो, ऐकू आलं. राव टीव्हीकडेच पाहत म्हणाले. अरे ही पोटी पिकत नाही आहे तर दुसरी बायको कर ना तू. तुला काय बायको भेटणार नाही का? मायाबाईंच्या आवाजात अर्जव होती. मायाबाईंचं हे वाक्य ऐकून रावसाहेबांची बायको स्वयंपाकघरातून दिवाणखान्यात आली. मी जिवंत आहे तोपर्यंत या घरात सबत कशी येते तेच मी बघतेच, ती रागात म्हणाली. अगं, इतकी मोठी इस्टेट आहे आणि या इस्टेटीला वारसदार नाही, हे दुःख मला खूप सलते ग. माझा जीव तिळतिळ तुटतो. मायाबाईंच्या डोळ्यात पाणी होतं. आता मुलं बाळ होत नाही तर यात माझा काय दोष? पारू म्हणाली तसं रावसाहेब तिच्याकडे डोळे वटारून पाहू लागले. काय म्हणायचंय तुला? रावसाहेबांच्या आवाजात राग होता. तशी पारू म्हणाली.
धरती माय अणबाय हे फुलण्यासाठी आणि फुलवण्यासाठीच असतात. तिच्या उदरात पडलेलं बी उमलून आणणं, ते फुलवणं हे तिचं काम. पण तिच्या उदरात आधी बी तर पडलं पाहिजे. तिचं पुढचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच रावसाहेब सोफ्यावरून ताडकन उठले आणि त्यांनी तिच्या गालफटात जोरदार लगावली. तू तू माझ्या पुरुषत्वावर संशय घेत आहे का? तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? रावसाहेबांचा पुरुषी अहंकार आज दुखावला गेला होता. त्यांच्या घरातील हा कोलाहल, रावसाहेबांचं प्रत्येक काम, प्रत्येक व्यवहार इमानदारीने करणारा त्यांचा मित्र संपत ऐकत होता. रावसाहेबांना ओशाळल्यासारखं झालं. रावसाहेबांनी आपली बुलेट गाडी काढली आणि ते तडक घराबाहेर निघून गेले. संपतही आपली गाडी घेऊन त्यांच्या मागेच निघाला. पारू म्हणजे एक गर्विष्ठ, कुत्सित, हेकेखोर आणि कजाक स्त्री. त्यामुळे ती केव्हा काय बोलेल याचा काही नेम नव्हता. तिच्या या अशा स्वभावामुळे रावसाहेब नेहमीच काळजीत आणि तणावात असायचे. संपत आणि रावसाहेब यांची मैत्री सगळ्या गावालाच नव्हे तर आजूबाजूच्या गावातही प्रसिद्ध होती. लहानपणापासूनची ही मैत्री, पण या मैत्रीला कधी गरिबी श्रीमंतीचं ग्रहण लागलं नाही. राव, थांब, माझं ऐक, गाडी हळू घे, संपत जोराने ओरडत होता. पण रावसाहेब काही गाडी थांबवत नव्हते. तसं संपतने आपल्या गाडीची स्पीड कमी केली आणि जाणून बुजून तो गाडीच्या खाली पडला. गाडी वेगाने पुढे गेली आणि संपत रस्त्यावर पडला. गाडीचा कर्णकर्कश आवाज रावसाहेबांच्या कानात घुमला. संपत! राव जोराने ओरडला आणि त्याने आपली गाडी माघारी फिरवली. संपत, तुला लागलं तर नाही ना? राव काळजीने म्हणाले. नाही रे दोस्ता, काहीच लागलं नाही, संपत हसत म्हणाला. संपतला थोडं खरचटलं होतं. दैव बलवत्तर म्हणून राव संपतला मिठीत घेत म्हणाला. ज्याच्यासोबत तुझ्यासारखा यार आहे त्याला काळही काही बिघडू शकत नाही. संपतवर रावचे खूप उपकार होते. प्रत्येक अडचणीत, संकटात, दुःखात संपत राव संपतसोबत सावलीसारखा असायचा. अरे पण तुला काही गरजच नव्हती ना? संपतने रावच्या ओठांवर हात ठेवला. गरजेची भाषा तू बोलू नको राव, चल घरी आता. नाही, मी आता तरी घरी जाणार नाही, राव डबडबल्या डोळ्यांनी म्हणाला. अरे माझ्या घरी चल, संपत म्हणाला. संपत, आज माझं डोकं ठिकाणावर नाही र. तू ऐकलं ना पारू काय म्हणाली ते? अरे तिने माझ्या पुरुषत्वाचा उद्धार केला. रावच्या डोळ्यात आग होती, राग होता. आपण आता या विषयावर उद्या बोलू. चल घरी, आई वाट पाहत असेल, ती काळजीत असेल. तिकडे म्हातारीला काही होऊन जायचं. रावला घरी नेण्यासाठी संपतने त्याला आईची आठवण करून दिली. नाही, मी आता तर घरी येत नाही, चल आपण दवाखान्यात जाऊ, असं म्हणत राव आपल्या गाडीजवळ गेला. अरे मला काहीच लागलं नाही, थोडं हाताला खरचटलं बस, संपत काकुळतीने म्हणाला. चल बस म्हटलं ना गाडीवर. संपतला रावचा हट्टी स्वभाव माहीत होता. तो काहीही न बोलता गाडीवर बसला. गाडी थोडी पुढे गेली तर रावला त्याच्या घरगडी नाम्या दिसला. रावने गाडी थांबवली. अरे नामू, याच रस्त्याने थोडं पुढे जा, संपतची गाडी रस्त्यावर पडलेली आहे, ती घेऊन ये आणि तुझ्याच घरी ठेव. काय झालं मालक? नाम्या म्हणाला. आता तू नसत्या चौकशा करू नको, सांगितलेलं काम मुकाट्याने कर, असं म्हणतच रावने गाडी दवाखान्याच्या दिशेने वळवली. संपतला जास्त काही मार लागलेला नव्हता. डॉक्टरांनी तपासणी करून थोडीफार औषधी दिली. आता कुठं जायचं? संपत म्हणाला. तोच ढोलकीचा आवाज रावच्या कानात घुमला. काय आहे रे आपल्या गावात? राव म्हणाला. सुलोचनाबाईचा फड आला आहे आपल्या गावात, आपल्याच शेतात उतरला आहे त्यांचं फड, संपत म्हणाला. कोण परवानगी दिली त्यांना? राव म्हणाला. मीच दिली. अरे त्या अप्सरांसारख्या बाया पाहिल्या आणि नाही म्हणवलंच गेलं नाही, संपत हसत म्हणाला.
तू तर चांगलाच छुपा रुस्तम आहेस, राव खळखळत हसत म्हणाला. असाच हसत राहा दोस्ता, संपत त्याला उराशी कवटाळत म्हणाला. संपत, घरी जायची तर इच्छाच नाही. चल तमाशा पाहायला जाऊ, राव म्हणाला. तू जातोय वय तमाशा पाहायला? संपत आश्चर्याने म्हणाला. का, मी माणूस नव्ह का? राव हसतच म्हणाला. चल तर मग, असं म्हणत संपत गाडीजवळ गेला. रस्त्यात नाम्या गाडी लोटत येताना दिसला. का र, गाडी लोटत काऊन आणली? चालू नाही झाली का गाडी? राव नाम्याला म्हणाला. नाही मालक, नाम्या म्हणाला. गाडी तुझ्याच घरी ठेव आणि वाड्यावर जाऊन मी संपतच्या घरी असल्याचं आईला सांग. नाम्या होकारार्थी मान हलवत निघून गेला. रावने गाडी आपल्या शेताच्या दिशेने वळवली. सुशिला, उठ बरं, लोक यायला लागले ती आणि तू इथं लोळत पडली आहेस. समदे कलाकार तयार झाले आहे. उठ उठ लवकर. तू या फडाची जान आणि शान आहेस आणि तूच अशी लोळत राहिली तर हा फड कसा चालल? फडाची मालकीण सुलोचनाबाई सुशिलाला म्हणाली. ताई, मी तुम्हासनी आधीच सांगितलं होतं. मले नाचाचा, गाणं म्हणायचा नाद आहे. मी माही कला विकते, महा शरीर नाही. त्यामुळं कोणत्या बी माणसानं मायाशी सलगी केलेलं, लगड केलेलं मले बिलकुल खपणार नाही, सुशिला रागाने म्हणाली. सुलोचनाला रात्रीचा कोल्हापूरच्या फडातील प्रसंग आठवला. अगं सुशिला, पुरुष हाय ती बाई माणूस पाहिलं की करतात थोडी लगड. तू नग काळजी करू, मी हाय नव तुझ्यासोबत. तुझं नाव सुशिला आहे. तुझ्या नावाप्रमाणेच तुझं शीलही सुरक्षित राहील याचं मी तुला वचन देते. तुझ्या इच्छेविरुद्ध तुला कोणी हात लावला तर त्याचे हात कलम करेल ही सुलोचना. गेल्या 10 वर्षापासून हा फड उगा नाही चालवत आहे. सुलोचनाबाईच्या आवाजात दम होता. तोंडात विडा कोंबून ती जेव्हा बाहेर निघायची तेव्हा लोक दबकूनच वागायची तिच्यासोबत. फडातील कलाकारही तिला मानसन्मान द्यायची, तिला घाबरायची. सुलोचनाबाईंच्या बोलण्याने सुशिलाला विश्वास वाटला आणि ती उठून तयारीला लागली. या कथेचा पुढचा भाग लवकरच तुमच्यासाठी येत आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि या भागाबद्दल तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं ते कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून आभार. धन्यवाद.